बातमी मालेगावातून मालेगावच्या विद्युत विभागामध्ये सामूहिक नमाज पठण केलं गेलं आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। पालिकेमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी नमाज पठण केलं। नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। नमाज पठणावरून भाजपा नेते आक्रमक झाले। मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्यामुळे आंदोलन केलं आणि त्यानंतर नमाज पठण या ठिकाणी केलं आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना भाजपा आक्रमक झाली। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता के असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेत। संतोष, हे नमाज पठण झाल्यानंतर विरोधी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपा आक्रमक झालेली आहे। या विरोधात जोरदार आवाज उठवला गेला। पोलीस प्रशासनाकडून काही माहिती समोर आलेली आहे का? नमाज पठण केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली आहे का? बरोबर आहे। काल जो सोशल मीडियावर जो हा व्हिडिओ नमाज पठणाचा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभराची चर्चा झाली, अनेक प्रतिक्रिया याबद्दल आल्या। मात्र आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत त्या ठिकाणी हनुमान चालीसा देखील पठण करण्यात आले आणि पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आलं की येत्या 2 दिवसात गुन्हा दाखल करण्यात यावा। पोलिसांना देखील त्याचं पत्र हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यानंतर आज त्या ठिकाणी हनुमान चालीसा देखील पठण करण्यात आले आणि विविध क्षेत्रातून या नमाज पठणानंतर मालेगावातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत। ठीक आहे संतोष, तुम्ही असंच जोडलेले राहा।